भुशी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामध्ये 10 जण अडकले। अख्खं कुटुंब डोळ्या देखत वाहून गेलं। पर्यटनासाठी पाण्यातून लोणावळ्याला आलेलं कुटुंब भुशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये बुडालं। यात लहान मुलांचाही समावेश आहे। अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्यात 10 जण अडकले। आज त्याच स्पॉटवर पाण्याचा प्रवाह अगदी साधारण दिसून येतोय। मात्र रविवारी दुपारी 3च्या सुमारास हे चित्र वेगळं होतं। घटना संपूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अन्सारी कुटुंब धबधब्यात पाणी कमी असताना खडकावर उभे राहिले होते। मात्र पाण्याचा प्रवाह अचानक एवढा वाढला की ते पूर्ण कुटुंब तिथंच अडकून पडलं। काही क्षणात पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं। काही तरुणांनी झाडाची फांदी तोडून ती फेकण्याचा प्रयत्न केला। पकडून ठेवा असं सफेद शर्ट घातलेला एक मुलगा ओरडून त्या कुटुंबाला सांगतो। धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे हे सगळे टिकू शकले नाहीत, त्यामुळे सगळेजण वाहून गेले। यात 5 जणांना वाचवण्यात यश आले तर 5 जणांचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेले। लोणावळ्यात किंवा इतरही पर्यटन स्थळांवर सावधानता बाळगा असा इशारा दिलेला होता। मात्र तरीही पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं वारंवार दिसून आलंय। जर अन्सारी कुटुंबियांचीही याचं पालन केलं असतं तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता। भुशी डॅम दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यानुसार आता पर्यटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश जारी केलेले आहेत। धक्कादायक पर्यटन स्थळांचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याचे आदेश दिलेले आहेत। धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्याचं तसंच पर्यटन स्थळांवर जीवन रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रुग्णवाहिका ठेवा तसंच NDRFची टीम त्या ठिकाणी ठेवा असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत।